आज आम्ही फायनली घरी आलेलो आहे हैदराबादला आणि आल्यानंतर जे आहे याचं थोडंसं रुसणं फुगणं सुरू होतं की का बरं एवढा लवकर आलो, राहायचं होतं असं तसं, परत मावशीकडे नाही गेलो, तर असे याचे नखरे सुरू होते. याला याला तिकडे गेलं की इकडे त्याला करमतच नाही, त्याला तिकडेच थांबायचं असतं. काही वेळानंतर तो थोडा कम्फर्टेबल झाला आणि मग खेळायला लागला. तर खेळताना असा काहीसा छान आम्ही असा क्लेचा केक बनवलेला आहे आणि त्याला आपले इयरबड्सचे कॅन्डल्स वगैरे लावून जे आहे ते केक कटिंग वगैरे केली. सो असं सगळं याचं आपलं सेलिब्रेशन सुरू होतं. त्यानंतर जे आहे आता गावावरून येताना खूप साऱ्या शेंगा वगैरे आणल्या होत्या, तर मी म्हटलं चला ह्या खराब होण्याच्या आधी आताच याला छान आपण क्लीन करून ठेवून देऊया. आता हे काढताना ना नखांची पार वाट लागते. पहिलेच मला नख नाही आहे, त्या एवढ्याशा नखांमध्ये याचे शिलटे काढण्यात न पूर्ण नख जो आहे ना खूप जास्त त्रास द्यायला लागतो. तर इथे सगळ्या शेंगा ज्या आहे मी क्लीन करून फ्रीजमध्ये पॅक करून ठेवून दिल्या. आता सोबत काही ज्या गोष्टी आणल्या होत्या त्या पण ठेवून द्यावं म्हटलं. त्यात आणला होता पहिला रवा, अर्धा किलोचे 2 पॅकेट आणले होते मी आणि काही शेवळ्या आणलेल्या होत्या घरी केल्या, त्यातल्याच थोड्याशा घेऊन आली. त्यानंतर आणला होता भगर, कारण ह्या दोन्ही गोष्टी इथे मिळत नाही. म्हणजे रवा मिळतो पण आपल्या एवढा बारीक असा रवा मिळत नाही, थोडा जाड मिळतो आणि मग त्या रव्याजवळ खायला पण काही टेस्टी होत नाही. आणि सोबत भगर पण आणला, कारण भगर हा प्रकार इकडे हैदराबादला मिळत नाही, या लोकांना माहीतच नाही आहे. आणि आता शेंगा आणल्या होत्या, भाजी वगैरे माझी ऑलरेडी झाली होती, पण आता युगीतला खायच्या होत्या म्हणून त्याला शेंगा अशाच उकळून देते म्हटलं. तर पाण्यामध्ये फक्त शेंगा टाकल्या आणि मीठ टाकलं आणि उकळायला ठेवून दिल्या आणि तशा आपण खातो तो छान लागतात, मी पण खाते. त्यासोबतच म्हटलं चला कणिक पण मळून घेऊया. तेवढ्यातच जे आहे युगी आला माझ्याकडे आणि म्हणायला लागला, मम्मी मी करून देऊ का? मला एवढं हसायला आलं की प्रत्येक गोष्टीत तो मी काही करत असताना मला येतो माझ्याजवळ की हे करून देऊ का मम्मा, मी करून देऊ का, असं असते. मग दरवेळेस तर त्याचं कन्फर्म आहे. मी किचनमध्ये आली की तो आपला स्टूल टेबल घेऊन येतो आणि त्याला पण माझ्यासोबतच सगळं काही करायचं असते. तर इथे त्याचं मला त्रास देणं सुरू होतं. लगेच आला तो, तिथनं ओट्यावर सुद्धा चढला, बसून गेला. मग इथे कणिक मळून ठेवून दिली आणि सोबतच माझे कपडे झाले होते. चला म्हटलं आता कपडे पण वाळत घालून घेऊया. तर इथे कपडे पण वाळत घालून घेतले. त्यानंतर आता जे सामान आणलं आहे ते भरावं म्हटलं. तर आता इथं डब्या शोधण्यातच खूप वेळ गेला, कारण डबे रिकामे राहत नाही आपल्याकडे. मग डब्बा काढला, त्यामध्ये जेवढ्या शेवळ्या आणलेल्या होत्या तेवढ्या पॅक करून ठेवून दिल्या. त्यानंतर तुम्हाला दाखवते ह्या छोट्या छोट्या बॉटल्स चिनी मातीच्या मी आणलेल्या होत्या. त्या मी दाखवल्या होत्या ना काल 99 रुपीजच्या त्या सेलमधनं. तर ह्या 2 ज्या आहे मी ते घेऊन आल्या. कशा वाटतं नक्की सांगा. चला बाय बाय, भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.